नमस्कार. भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं सर्व नागरिकांचं मी मनापासून स्वागत करतो. सातारा नगर परिषद निवडणूक 2025 आपण आपल्या स्टुडिओमध्ये काही आपले जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत तर त्यांना बोलून त्यांच्याशी एक संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचं कारण असं आहे की नेमकेपणानं जरी काही पक्षाच्या वतीनं काही निवडणूक लढवत आहेत, काही अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत, काही बंडखोर म्हणून सांगतायत की आम्ही बंडखोर आहोत, काही लोक म्हणतात हो आम्ही महाराजांचीच आहोत, आम्ही ह्या महाराजांचे आहोत, आम्ही त्या महाराजांचे आहोत. पण दोन्ही महाराजांनी अत्यंत स्पष्ट केलेलं आहे की बाबा रे, आता पक्ष म्हणून आपण ही निवडणूक लढवतो आहे, त्यामुळे मी तुमचा आहे मी तुमचा नाही आहे हा मुद्दा नाही आहे. पण तरीसुद्धा लोकांच्या मध्ये काहीतरी असं पेरलं जातं, अफवा पसरवल्या जातात. तर ते सगळं जे आहे तर प्रत्यक्षात आपण त्या उमेदवारांना तिथं बोलवून त्यांच्याशीच संवाद साधण्याचा हा एक आपला जो उपक्रम आहे तर तो आपण सुरू केला आहे. आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जेवढ्या म्हणून मुलाखती झाल्या तर त्या प्रभागामधल्या लोकांचेही आम्हाला फोन आले की बाबा हा उपक्रम आम्हाला खूप आवडला, त्यानिमित्तानं तो उमेदवार काय आहे, त्याची नेमकं विजन काय आहे तर हेही आम्हाला समजलं. अर्थात भारतीय जनता पार्टी असेल म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असेल की राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना उभाठा असेल, शिवसेना आपले मूळ शिवसेना आपण म्हणूया आता ज्यांना मिळाली एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल, सगळ्या प्रकारचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. पण तरीसुद्धा त्यांच्या पक्षाची म्हणून काही धोरणं नक्कीच आहेत. परंतु तो जो काही उमेदवार आहे जो प्रभागामध्ये आता नेतृत्व करणार आहे त्या लोकांचा, तो सक्षम आहे का नाही हा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मग आपण एक संवाद साधतोय. तेव्हा आज आपण नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मधल्या उमेदवारांशी आपण इथं संवाद साधणार आहोत. तत्पूर्वी या प्रभागामधली थोडीशी जी काही आकडेवारी आहे ती मी आपल्याला सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये 3657 पुरुष मतदार आहेत तर 3877 महिला मतदार आहेत. म्हणजे महिला मतदारांची संख्या थोडीशी जास्त या ठिकाणी आहे. म्हणजे महिलांचं प्राबल्य या मतदारसंघामध्ये आहे. कारण त्या मतदारसंघामध्ये बरेच जे उपक्रम झालेले आहेत ते महिलांच्या संदर्भात झालेले, आपण त्याच्याविषयी बोलूच आपण निश्चितपणानं. आणि एकूण मतदार जे आहेत ते 7534 आहेत. आणि माझा जो काही मागच्या 35 वर्षाचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये 65 ते 68% याच्यामध्ये मतदान होत असतं. 100%, 70% किंवा असं होत नाही. तर साधारणपणे 65% मतदान झालं तर 4897 मतदान होईल या प्रभागामध्ये. 66% झालं तर 4972 होईल. आणि मॅक्झिमम 67% झालं तर 5047 एवढं मतदान होईल. म्हणजे सगळे साधारण काय म्हणतो आमच्याकडे एवढे मतदार आहेत, अरे बापरे, असं एक हापका घेतलेला असतो. परंतु प्रत्यक्षात तेवढं मतदान होत नाही. तर जास्तीत जास्त मतदान किती होऊ शकतं तर 5047 होऊ शकतं. त्याच्यामुळं ह्या प्रभागामध्ये जो उमेदवार 2600पेक्षा अधिक मतं घेईल त्याचा विजय हा अटळ असेल असं एक आपण आत्ता ढोबळमानाने म्हणू शकतो. तेव्हा आपल्या ह्या 17 क्रमांक प्रभागामधले भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार कमळ या चिन्हावरून निवडणूक लढवणारे दोन्ही महाराजांचे उमेदवार आणि विशेष करून श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रराजे भोसले यांचे उजवे हात म्हणून अख्ख्या सातारा तालुक्याला किंवा सातारा शहराला माहिती असणारे फिरोजभाई पठाण आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तेव्हा फिरोजभाई, तुमचं आमच्या ह्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत. जय शिवराय, जय श्रीराम. आता बघा, त्यांनी काय घोषणा दिलेली आहे, कारण त्यांना पुन्हा त्यांच्या धर्मावरनं सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. परंतु कालच काही लोकांनी अशी मांडणी केली की तो इथला सच्चा मुसलमान आहे, तर शिवाजी महाराजांच्याबद्दल वाईट बोलू शकत नाही, तो इथल्या संस्कृतीबद्दल वाईट बोलू शकत नाही, इतका तो एकमेकांमध्ये मिसळून गेलेला आहे किंवा घुलमिल गए हो. तर हे लोक फक्त काही राजकारणाच्या दृष्टिकोनातून काहीतरी एक आपलं त्याच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आणि दुसरी एक मला आनंदाची बातमी सांगायची की ती नुकतीच आमच्या हाती आलेली बातमी अशी आहे की शिवप्रेमी जनजागरण समिती महाराष्ट्राची जी आहे त्याचे जे प्रमुख आहेत मुकुंद काकडे यांनी त्यांच्या त्या सगळ्या जनजागरण समितीमध्ये म्हणजे शिवप्रेमी जनजागरण समितीमध्ये रिटायर्ड जजेस आहेत, काही रिटायर्ड मिलिटरीमन आहेत आणि मोठे मोठे लोक आहेत, त्याच्यामध्ये साहित्यिक आहेत, अशी समिती आहे महाराष्ट्र पातळीवरची. त्याचे जे प्रमुख आहेत मुकुंद काकडे यांनी आजच
फिरोजभाई पठाण यांना शिवाजी महाराज नेतृत्व गौरव 2025 पुरस्कार जाहीर केलेला आहे आणि येत्या शिवजयंती दिवशी तो पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. आणि पुरस्काराचं नाव आहे शिवाजी महाराज नेतृत्व गौरव पुरस्कार. तेव्हा फिरोजभाई पहिल्यांदा तुमचं मनापासून अभिनंदन की तुम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे. तर त्याच्यामुळं जरी प्रभागामध्ये म्हणा कुठेही म्हणा समजा जातीवरनं धर्मावरनं काही टीका होत असेल तर त्याच्याकडे काही फार लक्ष देऊ नका, कारण साताऱ्यातल्या मंडळींना माहिती आहे की तुमची नेमकी आयडेंटिटी काय आहे निश्चितपणानं. तेव्हा तुमचं स्वागत करत असताना अनेक म्हणजे ज्या वेळेला हा सगळा सातारचा जो म्हणजे शाहूनगर असेल म्हणा किंवा शाहूपुरी भाग आपल्या शहरामध्ये आता समाविष्ट झाला, त्याच्या आधीपासून त्या भागामध्ये तुमचे काम चालू आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये काम झाले. तर आत्तापर्यंत तुम्ही काय काय उपक्रम राबवले? सर, पहिली गोष्ट करोनात जे करोना काळ चालू झाला, हो, सगळ्यांची घरं बंद होती, सगळ्यांची दुकानं बंद होती. देवाच्या कृपेनं आशीर्वादानं माझं दुकान चालू होतं, माझा व्यवसाय चालू होता. मी तेव्हा निश्चय केला. पण तेव्हा माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांना मला म्हणले, फिरोज एकटा बाहेर पडलायस, बाकीचे सगळे घरात आहेत, आता तुला लोकांना मदत करायची गरज आहे. मग मी तेव्हापासून ठरवलं, पहिल्या दिवशीपासून ज्या दिवशी लॉकडाऊन झालं त्या दिवशीपासून शेखर सिंग कलेक्टर होते, त्यांनी मला बोलवून घेतलं, तुझं सगळं व्यवसाय चालू ठेवायला लागेल, वाहतूक चालू ठेवायला लागेल. हे मला खूप आनंद झाला. मी महाराजांना सांगितल्यानंतर महाराजांनी मला सांगितलं, तू आता लोकांच्या पुढे जायचं, लोकांना मदत करायची गरज आहे. मग तेव्हापासून मी लोकांना मदत करायला लागलो. म्हणजे काय काय लोक घरातनं बाहेर येत नव्हती, 4-4 महिने घरातनं लोक बाहेर पडले नाहीत त्या काळात. मी सगळ्यांच्या घरी जायचो, पेशंटच्या दवाखान्यापर्यंत जायचो. म्हणजे पीपी किट घालून मी नाही जायचो, मी पीपी किट लोक घालायची, मी तरी पेशंटला भेटायला जायचो, सबक्ष जाऊन भेटून त्याला विचारपूस करून. काय गोष्ट अशी होती, मुलं खाली थांबायची आणि मी ICUमध्ये जायचो. म्हणजे देवाची मला काहीतरी देण आहे. आणि माझ्या नेते शिवेंद्रराजे भोसले, खरोखरच त्यांचं खूप आभार मानायला पाहिजे. त्यांच्या पाठबळामुळे मी जे काय करतोय, त्यांच्या नेतृत्व करतो. जसं तुम्ही म्हणला उजवा डावात तर कुठलाही हात नाही, माझ्या नेत्याचंच माझ्या डोक्यावर एवढं मोठं बॅच आहे. नगरपालिका लढवायपेक्षा मी शिवेंद्रराजेंचा कार्यकर्ता, एक मावळा छत्रपतींचा, आणि माझ्या कपाळावरच एक बॅच आहे शिवेंद्रबाबांचा मित्र. हे खूप माझ्यासाठी मोठं पद आहे. म्हणजे सगळ्यात ह्या नगरपालिकेपेक्षा बाकीच्या सगळ्या पदापेक्षा माझ्या कपाळावर जी बॅच आहे शिवेंद्रबाबांचा मित्र म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून, हे जर खूप मला आनंद आहे. तर तेव्हा म्हणजे तुम्ही एकूण कोविडच्या काळामध्ये पण तरीसुद्धा त्यानंतर अनेक उपक्रम तुम्ही त्या भागामध्ये राबवले असं दिसलं. त्याच्यानंतर मी 2 व्हीलर जवळजवळ 4,500 महिलांना 2 व्हीलर शिकवले माझ्या माता भगिनींना. खूप मला आनंद झाला. घरातनं बाहेर पडणारे नाही महिला, त्यांना 2 व्हीलर शिकवलं, लायसन काढून दिले. काय महिलांना माझ्या 2 व्हीलर घेतल्या, मिस्टरांकडनं 2 व्हीलर घेऊन आता जवळजवळ 101 2 व्हीलर मिस्टरांकडून घेऊन 2 व्हीलर चालवायला शिकले. नंतर मी महिला सक्षमीकरण कसं होईल, वार्डात शिलाई मशीन असू दे, माझ्या पूनमताई माझ्याबरोबर काम करत होती, त्याच्याबरोबर अजून माझ्या 2-3 ताई माझ्याबरोबर काम करत होत्या, रुपालीताई काम करत होती, ह्यांना घेऊन मी काम करत होतो. आणि मी हळूहळू महिलांच्यात जास्त काम करलो. रक्षाबंधनला साहेब माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला, माझं नाव फिरोज पठाण आहे, माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्या 1700-1800 बहिणींनी मला राखी बांधत असेल तर मी काहीतरी, हे माझं सगळं आहे ती छत्रपतींच्या बरोबर फिरतो, छत्रपतींच्या बरोबर राहतो, पळतो, ती मला गुडविल आहे. हे सगळं माझं काही नाही, पण माझा एक बॅच आहे. त्यामुळं मला लोक माझ्या भागात, माझ्या विलासपूर गोळीबारमध्ये मला विचारतात. त्याला कारण नेत्याची साथ आहे म्हणून मी करत असतो. आणि भरपूर कामं केलेत. मी चष्मे वाटप केले, ब्लड डोनेशन केलं आहे. मी कोविड काळात कुणाचंही वॅक्सिन सेंटर नव्हतं. मी माझ्या विलासपूरला पहिलं वॅक्सिन सेंटर अख्ख्या जिल्ह्यात नव्हतं. मला कलेक्टर साहेबांना महाराजांच्या आशीर्वादानं मी पहिलं वॅक्सिन सेंटर माझ्या विलासपूरला चालू केलं. तेव्हा अख्ख्या सातारच्या त्या भागातली लोक सगळी येत होती. मग त्यांना मी तेव्हा नाश्ता, मांडव टाकून, जेवण, पाणी, म्हणजे कसं सॅनिटायझर राहील, लोकांना सुरक्षित कशी राहतात, हे सगळं प्रकार मी केला. आणि माझ्या वार्डात मला आनंद काय, मी इतकी जी कामं केलेत ना, म्हणजे माझं कामं करण्याचा जो उद्देश बाबांच्या माध्यमातून, मी स्वतः मुंबईला जाऊन पैसे आणत नाहीत, नेते बरोबर असले तरच होते. मी आत्तापर्यंत पाण्याची स्कीम असून दे, बाबांचे फॉलोअप केलं, रस्ते असून दे, म्हणजे जवळजवळ 32-1 कोटी रुपयाची मी अशीच कामं केली. म्हणजे मी कुठलाही पदाधिकारी नसताना मी एवढं काम करू शकतो, हे कारण एकच आहे,
म्हणजे माझ्याबरोबर लोक जुळायला लागली, लोक मला विचारायला लागली, म्हणून मी काम करत राहिलो. तो एकूणच कामाची पावती म्हणजे लोकांचा वाढत जाणारा पाठिंबा म्हणण्यापेक्षा विश्वास आपण आधी म्हणूया. पाठिंबा हा निवडणूक वगैरे ह्याच्यामधला शब्द आहे. तर तो करत आता पण तुम्ही म्हणता की बरंच कामं केलेली आहेत, बरेच हे केलेले आहेत. तर स्त्रियांच्या संदर्भामध्ये अधिक काम केलेलं आहे आणि ते तुम्ही ज्या वेळेला फॉर्म भरायला आला त्यावेळेला आम्हाला मिरवणुकीमध्ये ते दिसलं. कारण त्याच्यामध्ये स्त्रियांची म्हणजे भगिनींची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये होती त्या ह्याच्यामध्ये. तर भगिनींच्या संदर्भात काम करत असताना सुद्धा त्या आपल्या प्रभागामधल्या ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा लहान मुलं किंवा काही गृहिणी आहेत तर त्यांच्यासाठी म्हणून असं काही व्हिजन तुमच्याकडे आहे का काय? माझं विजन लहान मुलापासून आहे सर. मी वयाच्या 5 वर्षाच्या मुलापर्यंत मी आणि वयाच्या 95 वर्षाच्या मुलांच्यापर्यंत मला कुणी बी तुम्हाला कोणाला विचारा, म्हणजे मी असं रस्त्यानं चाललो तरी लहान मुलं मला ए काका ए मामा हे आवाज देतात आणि ज्येष्ठ बी मला हे करतात. हेच माझं काहीतरी मी काम केलं आहे आणि मला ज्येष्ठांसाठी एक मोठं सभागृह असावं माझ्या विलासपूरला गोळीबारला. लहान मुलांना उत्तीर्ण झाले, परीक्षा पास झाले, 10वी असू दे 12वी असू दे, ह्याच्यासाठी तर मुलांसाठी मी भरपूर पैज लावल्या. पैज लावून काय काय लोकांना मोबाईल मुलांना दिल्या. 10वी तुला 98% पडले तर मी मोबाईल देईन, तुला स्मार्ट वॉच देईन. आणि प्रत्येक वेळा मी 10वी 12वीच्या मुलांना आणि जे शाळेत पहिला नंबर येतात 2री 3री मुलांना मी प्रोत्साहन करतो. म्हणजे मुलांना बाबा फिरोज काकाकडे काहीतरी गेलो तर काहीतरी मिळणार आहे आणि मुलं त्यामुळं मला अटॅच, लहान मुलं बी अटॅच. मी माझी जी काही पद्धत आहे काम करायची म्हणजे चाचा नेहरूंनंतर चाचा फिरोजच? नाही तसं काय नाही, चाचा फिरोजचा विषय नाही. मला पहिल्यापासून आवड आहे. मी वयाच्या 5व्या वर्षी बाळासाहेब ठाकरेंच्याकडं म्हणजे वाटा स्टेशन माझं गाव आहे. हो. मी शिवजयंतीची ज्योत आणायला वयाच्या मी पाचवीत होतो. पाचवीत असताना मी हाफ चड्डी बाळासाहेब ठाकरेंकडनं ज्योत आणून आम्ही पेटवून मी पळत 7 मुंबई ते वाटा स्टेशन केले. म्हणजे माझ्याकडं कुठल्याही धर्मातलं पहिल्यापासून मी शिवभक्त आहे. मी आत्ताच शिवभक्त नाही आहे. माझ्याकडे लोक म्हणतात इलेक्शनला उभं राहणार आहे म्हणून शिवजयंती करतो. अरे बाबा मी करतो, तुम्ही का केली नाही? मी एवढी मोठी शिवजयंती करतो, तुम्ही का केली नाही? तुम्ही करायची होती आणि समजा मी करतोय तर तुम्ही माझ्या शेजारी शिवजयंती करा ना. तुम्ही शिवजयंती दिवशी काय काय पुढारी बीचला जाऊन फिरतात आणि इकडे शिवाजी महाराजांचा पुतळा लावतात आणि बीचला शिवजयंती दिवशी काय काय लोक बीचला फिरत असतात. असं बी पण मी बीचला फिरत नसावेत ते. बहुतेक आरमार कसं उभं केलं शिवाजी महाराजांनी तिकडे बघायला नाही. मला जी काय बोलतात शिवजयंती हेनच काय साजरी करायची, माझं काय म्हणणं नाही. शिवाजी महाराज सगळ्यांचे होते, सगळ्या धर्माला घेऊन चालायचे. त्या पद्धतीनं मी तसं शिवेंद्र बाबा आज सातारची राजधानी, सातारची गादी, उदयनराजे असून दे, शिवेंद्र बाबा असून दे, मला खास करून त्यांचं आभार मानायचं दोन्ही महाराजांचं. का? कारण की माझ्यासारख्या सर्वसामान्याला कमळचं तिकीट दिलं, कमळ पक्षाचं तिकीट दिलं. आज भाजप पक्षानं फिरोज पठाणला तिकीट दिलं. म्हणजे त्यांचं खरं माझ्याकडनं मनापासून दोघांचं बी आभार मानायला पाहिजे. आणि पक्षाचं माझे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असू दे, रवींद्र चव्हाण साहेब असू दे आणि माझे नेते शिवेंद्रराजे भोसले, हे माझा जीव आहे त्यांच्यावर. मी आयुष्यभर मला हे पद दिलं नसतं, तिकीट नाही दिलं असतं तर माझं बॅच तुम्हाला सांगितलं, माझं बॅचच लय मोठं आहे. माझ्या कपाळावर जी बॅच आहे, शिवेंद्र बाबांचा मित्र, शिवेंद्र बाबांचा कार्यकर्ता, ह्यात खूप मोठा आनंद आहे साहेब मला. पण फिरोजभाई तुमचा म्हणजे तुमच्या घराला एक राजकीय निश्चित वारसा आहे. म्हणजे इसाक पट्टू इनामदार जे होते ते मला वाटतं तुमचे आजोबा? नाही, माझी बहीण त्यांच्या घरात दिलेली आहे. अच्छा. त्यांच्या मुलाला माझी बहीण दिलेली आहे. त्यांचं गाव पळशी आहे. पण माझ्याकडे राजकीय वारसा पहिल्यापासून माझे चुलते ग्रामपंचायत लढवायचे, गावात आम्ही विकास काम केलेले. मी 96-97ला वाटा स्टेशन सोडून आलो. त्याच्यानंतर शिवेंद्र बाबांच्यावर जे जुळलो, भाऊसाहेब महाराज होते, भाऊसाहेब महाराजांचा मला आशीर्वाद आहे. भाऊसाहेब महाराजांच्या कृपेनं बाबांच्याकडे आलो. भाऊसाहेब महाराज खासदारकीला उभं राहिले, त्या भागातनं मी काम करत होतो. त्यानंतर बाबांच्यावर आलो. बाबांना वाल्याचा वाल्मिकी केलेला माणूस आहे मी. माझ्याकडे काही नव्हतं. म्हणजे मी असू दे अशी भरपूर बाबांकडे उदाहरणे. एक राजू भैया भोसले असतील, उदाहरण मोठं बाळासाहेबला आता बाळासाहेब म्हणतात, बाळू खंदारे म्हणत होते, बाळू म्हणत होते, त्याला बाळासाहेब म्हणतात. फिरोजला फिरोज म्हणत होते, फिरोज भाई केला. राजू भैयाचा राजू भैया केले. म्हणजे माझ्या नेत्याकडे सक्षमता कार्यकर्त्याला वाढवायची, कार्यकर्त्याला मोठा करायची
हे माझं नेते करू शकतात शिवेंद्रजी भोसले, ही मला खात्री आहे. तेव्हा म्हणजे इकडून शिवेंद्रराजे भोसले असतील, उदयनराजे भोसले असतील आणि भारतीय जनता पार्टीनं त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि त्यांना उमेदवारी दिलेली आहे. तिथंच मला असं वाटतं की त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि थोडंसं त्यांचा जो ग्रामीण भाग पार्श्वभूमी आहे, म्हणजे ग्रामीण भागातनं ते येतात, तिथंसुद्धा जो काही त्यांच्या संपर्कामध्ये किंवा त्यांच्या घरात असणारं जे राजकारण आहे ते धर्मापलीकडचं आहे निश्चितपणानं. म्हणजे इसाक बंडू इनामदारांच्या घरामध्ये त्यांची बहीण दिलेली आहे, तर ते तर संपूर्ण कोरेगाव तालुक्याचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं, ते ठरवायचे आमदार कोण होणार, काय होणार नाही वगैरे असं तसं. तर त्याच्यामुळं एक काहीतरी निश्चितपणानं एक तसा एक वेगळा विचार आहे त्याच्यामध्ये, धर्माचा विचार नाही आहे, तर त्याच्यामध्ये समाजकारणाचा विचार आहे की जो आपल्या राजघराण्याकडे की शिवाजी महाराजांचा जेव्हा विचार येतो त्यावेळेला काय म्हणतो आपण, लोककल्याणकारी राज्य, लोककल्याणकारी राजा, तोच वारसा संपूर्ण सातारच्या दोन्ही राजांच्याकडे आहे. त्याच मधून फिरोजभाई येतात. तेव्हा फिरोजभाई मला सांगा की ह्या निवडणुकीनंतर तुम्ही नगरसेवक म्हणून ज्या वेळेला सभागृहामध्ये जाल त्याच्यामधून तुम्हाला आत्ता जो प्रभाग आहे त्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काय तुम्ही असं मनाशी ठरवलं आहे? माझं साहेब एक विजन आहे, अख्ख्या सातारचा प्रभाग वेगळा असावा आणि माझा वेगळा असावा. माझा प्रभाग इतका स्वच्छ असतो साहेब. मी माझी स्वतःची घंटागाडी आज 4-5 वर्ष स्वतःची घंटागाडी चालू आहे, 2 घंटागाडी माझ्या स्वतःचं चालू आहे. पाण्याचा टँकर 10,000 लिटरचा माझा स्वतःचा चालू आहे. ॲम्ब्युलन्स माझी स्वतःची चालू आहे. आणि मी एक शिववाहिनीला आपल्याला माऊलीला नेणारी गाडी मी भाऊसाहेब महाराजांच्या नावानं आता चालू करणार आहे. मी कुठलीही गोष्ट चालू करताना बंद केली नाही. म्हणजे भरपूर लोकांना चालू केली साताऱ्यात, भरपूर लोकांना इलेक्शन पुढं झालेलं बंद केली. मी सातत्यानं काम करत राहिलो. माझा प्रभाग एवढा सुंदर असावा, माझा प्रभाग स्वच्छ असावा, माझ्या प्लॅनिंग आहे. प्रभागात पाणी 24 तास असावं, प्रभागात स्वच्छता असावी, गटर, लाईट, पाणी हे पहिले मूलभूत सुविधा आहेत. जेव्हा नगरपालिका टॅक्स घेते तर नगरपालिकेकडनं आपण करून घ्यायचे हे काम माझी, जेव्हा लोक मला निवडून देतील तर माझी जबाबदारी ही नगरपालिकेच्याकडनं काम करून घ्यायचे, अधिकाऱ्याकडनं गोड बोलून काम करून घ्यायचं, ही माझी जबाबदारी. आणि माझ्या प्रभागात दवाखाना असावा, माझी खूप इच्छा आहे. एक शासकीय दवाखाना असू द्या. आत्ता दवाखाना मी ते बी आणला आहे. म्हणजे मी छोटासा कार्यकर्ता आहे, पण आत्ता बाळासाहेब ठाकरे दवाखाना माझ्याकडे आहे माझ्या विलासपूरला. पण मला ते खूप मग 50 बेडचा 100 बेडचा करायचं की सातारा शहर एका बाजूला आणि माझा हायवे एका बाजूला आहे. सुरुवात जी माझी होती सातारा शहर तिथं एक आहे. मला एक डोक्यात स्विमिंग टँक असू दे, एक चांगला हॉल आपल्याला इथं पाहिजे. सांस्कृतिक हॉल नाही आहे माझ्या प्रभागात, तिकडंच सिटीत आहे. माझ्या प्रभागात ते एक हॉल असावा, एक चांगलं आंबेडकर साहेबांचं एक स्मारक असावं. म्हणजे माझी जी प्लॅनिंग आहे भरपूर चांगले आहेत. वॉकिंग ट्रॅक महिलांना असावे, ज्येष्ठांसाठी ओपन जिम असू दे. आणि ज्येष्ठांसाठी मला एक सभागृह बांधायचं खूप माझी इच्छा आहे. माझ्याकडे ज्येष्ठ खूप आहेत आणि रेव्हन्यूची माणसं खूप आहेत, तहसीलदार आहेत, प्रांत आहेत, रिटायर माणसं खूप आहेत. मी खूप लक्ष देऊन काम करतो. मी इतके कॅमेरे लावले आहेत माझ्या प्रभागात, कुठं चेन स्कॅचिंग होऊ नये, लोकांना ज्येष्ठांना त्रास होऊ नये, माझं एवढं लक्ष असतं ज्येष्ठांच्या बाबतीत. आणि महिलांच्या बाबतीत मी खूप काम का करतोय, घरी मुलं नसतात, कोण मुंबईला पुण्याला हे असतात, त्याच्यामुळं मी खूप लक्ष देऊन काम करतो. आणि तेवढंच माझ्यावर ज्येष्ठ बी प्रेम करतात साहेब, चेष्टा करत नाही. माझ्या ऑफिसला रोज एक 40-50 ज्येष्ठ लोक येऊन बसतात. ह्यात मला खूप आनंद आहे. आणि मी खूप प्रभाग एवढा स्वच्छ करेन. आणि मला कुठं नगरपालिकेत काही वेगळं करायला जायचं नाही आहे. म्हणजे मी कुणाचं काय असं नावं नाही ठेवत. मला नगरपालिकेत जसं महाराज म्हणतात तुम्ही विजन ठेवा, म्हणजे प्लॅनिंग करून जावा. म्हणजे शिवेंद्र बाबाजी म्हणतात तुम्हाला नुसतं गटर करायचं, पाणी करायचं, एक सभागृह असावं, विजन असायला पाहिजे. नगरपालिकेत तुम्हाला कुणी काम ते करत असतात, पण एक विजन म्हणून म्हणजे प्लॅनिंग करून मला नगरपालिकेत जायचं आहे. एक स्विमिंग टँक चांगलं व्हावं असं माझं खूप चांगलं डोक्यात आहे. शाहूपुरीला जसं केलं अक्षय जाधवची इथं महाराज साहेबांनी केलं, तिथं तसं माझ्या इथं बी असावं एक. आणि महिलांसाठी महिलांना शिक्षीकरण, महिलांना व्यवसाय कसा देता येईल मला, महिलांना आता मी जवळजवळ मशीन देतो, शिलाई मशीन देतो, कुठनं दुसऱ्या कंपनीतनं, MIDCतनं काही कंपनीतनं मटेरियल आणून महिलांना व्यवसाय बचत गटाच्या माध्यमातून मला करता येईल तसं मी करणार आहे. पण माझ्याबरोबर माझी ताई पूनमताई उभी आहे, ती खूप बचत गटात काम करते आणि कायम काम करते. म्हणजे तिचं काय राजकारणात गंध बी नव्हता,
ती बिचारी इतकी स्वच्छ आहे आणि माझी बहीण म्हणून मी तिला कायम ट्रीट करत असतो. मला तिनं सुरुवात करून दिली, म्हणजे ताकद असते ना, ताकद म्हणून कोणतरी आपल्याला बॅकहँडला पाहिजे, ती माझी बहीण म्हणून पूनमताई. त्यामुळं माझ्या प्रभागात 2 सीटा मला मिळाल्या. म्हणजे मला मिळाल्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचेच आहेत, पण बाबांच्या एका विचाराच्या 2 मिळाल्या. त्यात खूप मला आनंद आहे साहेब, काम करायला बी खूप आनंद आहे. आता मला काय लोक करत असतात काय माझ्याबद्दल, तर मी चालू ठेवतो, कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय समजून घेतो. तेव्हा एकूणच फिरोजबाईंना आपण संपूर्ण समजून घेतलेलं आहे. म्हणजे त्यांचा एकूण जो असणारा अगदी ग्रामीण भागापासूनचा झालेला प्रवास. मला तुम्हाला सांगायचं आहे, जेव्हा राममूर्ती स्थापन झाली, रामाची मूर्ती स्थापन झाली अयोध्यात, ह्यात सगळ्यात मोठा उत्सव मी केला. सगळ्यात मोठी आरती मी विलासपूरला केली. पाहिजे तर तुम्हाला व्हिडिओ आणि दाखवतो. मी रामाचा बी भक्त आहे, तसा मी शिवाजी महाराजांचा भक्त आहे, तसा रामाचाही भक्त आहे. कुणी कुणाचा धर्म ठरवून आलं असं नाही ना साहेब. आपण ठरवून आलो असतो तर आपण 96 झालो असतो, मी तुमच्याकडे आलो असतो. असं कुणी कुणाचा धर्म ठरवून आलो नाही, पण मी करताना कुठलाही जातभेद न पाळता मी काम करतोय. जातीभीतीचा माझ्याकडे इथून बी पुढं जातीभीतीचा कुठलाही गोष्ट, एक 0 रुपयाची बी गोष्ट माझ्याकडनं होणार नाही. म्हणजे काय लोकांना माझ्यावर प्रेम आहे म्हणून आता माझ्याबद्दल काही काय चालू असतंय, पण मी जातीभीतीच्या पलीकडे आहे आणि मला माझ्या वार्डातली लोक इतकी मानतात, इतकं माझ्यावर प्रेम करतात. त्यामुळं कोण काय म्हणतंय, कोण माझ्याबद्दल काय चाललंय नवीन, तुम्ही बघितलं असेल, पण मला त्यातनं काय मला नाही मध्ये एक क्लिप फिरत होती, म्हणजे किंवा आता या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या विरोधात काहीतरी एक क्लिप फिरतीये, तर त्याच्यामध्ये जरा थोडं तुम्हाला म्हणजे अडचणीत आणण्याचा मुद्दा आहे, त्याबद्दल काय सांगाल साहेब? मला त्या मित्रांना माझ्याकडनं शुभेच्छा. ज्या पद्धतीनं माझ्यावर क्लिप फिरवतात त्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. माझ्या वार्डातली लोक, माझी माणसं माझ्याबरोबर आहेत. तुम्ही क्लिप फिरून काही होणार नाही. पण साहेब मला एकच सांगायचं आहे, मी कुठेही तिथं चुकीचं वाक्य वापरलं नाही. मी काम करताना माझी भाषा ठोकायची बिकायची नव्हती. त्यात मला समजून करून विषय संपवायचा होता. त्या माणसाला बी अडचण येऊ नये समोरच्या, आणि तो माणूस बी कोण होता, त्या ज्या क्लिप केलेली त्या माणसाला बी माहिती आहे, आणि कोण काय करतं सातारकरांना सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं मी त्यातला नाही आहे. त्या मित्राला माझ्या शुभेच्छा. मला काही त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं नाही, आणि माझ्याबद्दल अजून क्लिपा येणार, अजून माझ्याबद्दल वाईट बोलणार. मला माहिती आहे शेवटच्या 2 दिवसात माझ्याबद्दल भरपूर काय बोलणार. मला काही घेणं नाही. माझ्याबरोबर जनताच माझी बरोबर आहे. वॉर्ड क्रमांक 17ची गोळीबार असू दे, विलासपूर असू दे, माझ्या माता भगिनी, माझे ज्येष्ठ, माझे युवक मित्र साहेब, माझ्यावर खूप सगळे वेगवेगळे प्रसंग झालेत. मी 15 ऑगस्ट सगळ्यात मोठी करतो. मी तुम्हाला फोटो दाखवतो. मी शिवजयंती साजरी करतो. मी पारायण सोहळा घेतो. मी महिला दिवस घेतो. म्हणजे मी इतकी कामं करतोय म्हणून, आणि मला तिकीट मिळालं म्हणून काही लोकांना जेलेसी खूप आहे. म्हणजे फिरोज पठाणला तिकीट मिळालं म्हणजे माझ्या नेत्याचं खरं आयुष्यभर उपकार विसरणार नाही. माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला, म्हणजे मी त्यांच्यासाठी शून्य आहे, पण माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला भाजप पक्षानं तिकीट दिलं, हे भाजप पक्षाचं आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं खरोखरच मनापासून आभार मानतो. मला इथून पुढं पक्ष सांगणारा कुठेही काही काम कर, मी पक्षाचं 1 सेकंद मी कुठलंही काम ठेवणार नाही. पक्ष निष्ठा ठेवायला लागती आणि नेत्यावर निष्ठा ठेवायला लागते. उद्या उठून मला महाराज म्हणले असते फिरोज तुला थांबायला लागते, तर मी असं म्हणून जाणार नाही, परत तुमच्या वाड्यात पाय ठेवणार नाही, परत तुमच्याकडे येणार नाही, मी नाराज होणार नाही. माझ्या नेत्याचंच ऐकणार, मी त्या म्हणाल तेच करणार. फिरोजबाईंनी आपली स्पष्ट भूमिका केलेली आहे. कामाची पद्धती त्यांची जी आहे ती रोखठोक आहे. कुठलंही दडगं काम हा विषय नाही आहे. ते त्यांचे झालेले आरोप असतील, प्रत्यारोप असतील, त्यालाही ते सडेतोड उत्तर देतात, किंवा त्यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नाही आहे. एकूणच विकासाच्या संदर्भामध्ये असणारी व्हिजनसुद्धा त्यांनी मांडलेली आहे. तेव्हा येत्या 2 तारखेला आता निवडणूक होती आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 7,534 असं मतदान या प्रभागामध्ये आहे. त्याच्यामध्ये अगदी जास्तीत जास्त 5,447 म्हणजे 67% मतदान जरी झालं तरीसुद्धा 2,600च्या आसपास ज्यांच्याकडं मतं असतील तर तो उमेदवार निश्चित निवडून येईल असं आपण म्हणू शकतो ढोबळ मानानं. पण मला असं वाटतं की तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा जास्त मतदान किंवा तुमच्या बाजूनं होईल असं एक तुमच्या बोलण्यामधलं एक कॉन्फिडन्स दिसतोय. तेव्हा लोक ठरवणार, मी ठरवणार नाही. मी आत्ता म्हणेन मला एवढं मतं पडतील, पण ज्या दिवशी आपल्या नेत्याची शिकवण आहे, ज्या दिवशी सर्टिफिकेट हातात घेईन, त्या दिवशी
ते खरं असतं. मी उगाच काहीतरी मी म्हणायचो मला एवढी मतं पडणार नाहीत असं नाही. जनता जनार्दन हे सगळ्यांचं हे असतं, ते ठरवतील ती पूर्व दिशा होईल. पुन्हा एकदा सांगतो साहेब, मला शिवाजी महाराजांचा पुरस्कार मिळाला, मी माझ्या आयुष्यातलं मोठा दिवस म्हणून मी आज साजरा करणार आहे. कारण की मला जे पाहिजे होतं ते योगायोगानं मला मिळालं आणि मी कायम शिवाजी महाराजांचा भक्त राहीन. त्या संस्थेला बी, तिथल्या सगळ्या संचालकांना, सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. ह्या वर्षाची शिवजयंती ते दुपटीनं तिपटीनं मोठी करेन. ज्या दिवशी शिवजयंती माझी असते, आपण एकदा शिवजयंतीला माझ्या या. आणि तुम्ही मला आपल्या चॅनलला बोलावलं, तुमचं सगळ्यांचं मनापासून खरोखरच आभार मानतो. माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला बी बोलून तुम्ही मुलाखत घेताय, ह्यात मला खूप आनंद दिसेल. तुम्हालाही या निवडणुकीच्या निमित्तानं शुभेच्छा. थँक्यू. यशस्वी व्हा. जय शिवराय, जय श्रीराम सर. जय श्रीराम. यस.